अजूनही फरार आहे, ते पोलिसांना सापडत नाही. कसं बघताय याकडे? कारण अजूनही त्या ठिकाणी पोलीस ते शोध घेताना दिसतात. नाही, तो अतिशय गंभीर बाब आहे. शिवरायांचा अवमान करणं याबद्दल त्याला क्षमाच नाही. तर खरं म्हणजे कुठं फरार झालाय, कुठे गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्याला बाहेर पडू आपण, ती अडचण नाही. ते किती दिवस पळणार आहेत? त्या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहे, त्याला आम्ही त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही. तर पहिल्यांदा त्यांनी दावा केला होता की माझा एक नंबर तो वापरला गेला आणि मग मी तो नव्हेच अशा पद्धतीची भूमिका घेतली. नंतर नागपूर पोलिसांनी जो तपास केला, तो सीडीआर काढला, त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच नंबर वरूनच हे सगळे कॉल झाले स्पष्ट असं आहे झालं. की तो ज्या अर्थी फरार आहे, तर म्हणणं मी दोषी नाहीये, तो फरार काय तो पोलिसांच्या त्यांनी समर्पण केलं पाहिजे. ज्या अर्थी त्यांनी हे सगळ्यात गंभीर गुन्हा केलेला आहे म्हणून तो फरार आहे. कारवाई